कुंभ राशी 12 जून नंतर तुमच्या जीवनात घडणार नवे बदल. वटपौर्णिमेनंतरच्या काळात जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडले. या बदलांचा परिणाम त्यांच्या आर्थिक, करिअर, व्यावसायिक, वैयक्तिक नातेसंबंध, मानसिक स्थिती आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक रीतीने होणार आहे. हा विशेष प्रभावामुळे वटपौर्णिमेनंतर कुंभ राशींसाठी काही नवीन आणि अनपेक्षित घडामोडी घडणार. त्याचबरोबर या बदलांमुळे कुंभ राशींच्या व्यक्तींना त्यांचे जीवन अधिक संपन्न आणि समाधानकारक होईल. चला यातील प्रत्येक बाबतीत सविस्तर माहिती पाहूया. 1. आर्थिक स्थिरता, भरभराट आणि नवीन संधी. वटपौर्णिमेनंतरचा काळ कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक ठरणार आहे. पूर्वीच्या आर्थिक अडचणींना तोंड देत असाल तर तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला नवे आर्थिक स्रोत मिळण्याची संधी प्राप्त होईल. हे उत्पन्न ते स्रोत विविध प्रकारात असू शकतात, जसे की नवीन नोकरी, व्यवसायातील यश, गुंतवणुकीतून मिळणारे लाभ किंवा संपत्ती मिळवण्यासाठी अनुकूल स्थिती. अनुकूल संधी. या काळात तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य लाभेल. त्यामुळे गुंतवणुकीच्या संधीचा योग्य विचार करून त्या दिशेने पावले टाकणे गरजेचे आहे. कुंभ राशींच्या लोकांसाठी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी काळ उपयुक्त ठरणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक आहे तर आता गुंतवणुकीमधून खूप मोठा लाभ मिळणार. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल, कारण अनावश्यक खर्च आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करणार आहे. म्हणून योग्य आर्थिक नियोजन केल्यास हा काळ आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन प्रॉपर्टी, वाहन किंवा अन्य काही मागणी वस्तू खरेदी करण्याची योजना असल्यास हा काळ त्यासाठी शुभ आहे. नंबर 2. करिअरमधील प्रगती, नवनवीन संधी आणि यश. वटपौर्णिमेनंतरच्या काळात कुंभ राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळणार. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे योग्य मूल्यमापन होईल आणि त्यामुळे तुम्हाला वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळणार आहे. काही लोकांना प्रमोशन किंवा अधिक जबाबदारीची संधी मिळणार आहे. नवीन प्रकल्प, नव्या संधी आणि आव्हाने तुमच्या वाट्याला येणार आहेत, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन बदल घडतील. या संधीचे योग्यरित्या लाभ घेतल्यास तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल घडतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि कौशल्य या दोन्ही वाढते. या काळात काही कुंभ राशीतील लोकांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये तांत्रिक ज्ञान, मॅनेजमेंट कौशल्य किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील कौशल्य शिकणे समाविष्ट असू शकते. नवीन गोष्टी शिकून त्याचा व्यावसायिक जीवनात वापर केल्यास तुम्हाला अधिक यश मिळणार आहे. तुमच्या मेहनतीमुळे करिअरमध्ये प्रगती साधण्यास मदत होईल. तसेच करिअरचा विस्तार करून त्यातला स्थिरता आणण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. तसेच व्यवसायात नव्या भागीदारीची संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक यशस्वी होणार आहे. नंबर 3. वैयक्तिक नातेसंबंध सुधारणा, आनंद आणि नवीन अनुभव. वटपौर्णिमेनंतरच्या काळात कुंभ राशींच्या व्यक्तींच्या वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा होईल. जे पूर्वी नातेसंबंध, गैरसमज, नाव खटके उडत होते ते आता दूर होतील. कुटुंबातील सदस्यांचे संवाद सुधारतील आणि जवळच्या नातेसंबंधामध्ये परस्पर स्नेह भावना निर्माण होईल. नव्या नातेसंबंधांचा अनुभव घेण्याची संधी देखील मिळेल, अधिकृत होईल आणि नात्यांमध्ये नवचैतन्य. कुंभ राशीतील व्यक्तींना प्रेमसंबंधात हा सकारात्मक बदल दिसून येतील, ज्यामुळे प्रेमसंबंध आहे त्याच्या जवळीक वाढेल आणि प्रेमाच्या बंधनात गोडवा येईल. काही कुंभ राशीतील लोक नवीन प्रेमसंबंध सुरू करण्यास तयार असतील तर त्यांना योग्य जोडीदार मिळणार आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ प्रेम आणि आपुलकीने परिपूर्ण असेल, ज्यामुळे विवाहित जीवनात सुखशांती निर्माण होईल. भावनिक स्थिरता प्राप्त झाल्याने नातेसंबंध अधिक गोड होणार आहेत. नंबर 4. मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन. वटपौर्णिमेनंतरच्या काळात कुंभ राशींच्या व्यक्तींमध्ये मानसिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या काळात तणाव आणि मानसिक चिंता असल्यास ती आता कमी होईल. तुमचा आत्मविश्वास तर वाढेल, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय घेण्यास मदत होईल. शनिग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या विचारांची स्थिरता येईल आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. या काळात तुम्हाला मानसिक शांतता अनुभवता येईल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास देखील आणखीन वाढेल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल आणि त्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या समाधान मिळेल. हा काळ तुम्हाला नव्या कल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी उत्तम आहे. मनात येणाऱ्या तणावपूर्ण विचारांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही योग, ध्यान आणि शारीरिक व्यायाम यांसारख्या तंत्रांचा अवलंब करू शकता. हे उपाय तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळे तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची ऊर्जा मिळेल. नंबर 5. शारीरिक आरोग्यात सुधारणा आणि ऊर्जेची वाढ. वटपौर्णिमेनंतर कुंभ राशींच्या शारीरिक आरोग्यात सुधारणा देखील दिसून येणार आहे. जे पूर्वी काही शारीरिक समस्यांना सामना करत होते त्यांना आता आरोग्यात सकारात्मक बदल अनुभवता येतील. तुमची ऊर्जा वाढेल, तुमच्या कार्यक्षमतेवर वाढ होईल. पूर्वीचे आजार, थकवा किंवा आरोग्यविषयक अडचणी कमी होणार आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या दिनचर्येत आणि कार्य अधिक उत्साहाने सहभागी होते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य विश्रांती घेणे गरजेचे आहे. या काळात तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला अधिक कार्यक्षम आणि ताजेतवाने वाटेल.
तसेच शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर तुम्हाला तुमच्या कामात आणि वैयक्तिक जीवनात यश मिळण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जाही मिळेल. तुमच्या जीवनशैलीत संतुलित राखण्यासाठी तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्कृष्ट राहणार आहे. सकारात्मक बदलांचा काळ ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. वैयक्तिक नातेसंबंधात प्रेम आणि गोडवा येईल. मानसिक स्थैर्य वाढेल आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा दिसून येईल. यामुळे कुंभ राशीतील व्यक्तींचे जीवन अधिक संपन्न, संतुलित आणि आनंदी बनणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीवर आधारित परिणाम थोडे वेगळे असू शकतात. त्यामुळे तुमची कुंडली ज्योतिष तंत्रांकडे दाखवून घ्यावी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.